मागचा जो विषय सुरू होता आपण तो कंटिन्यू करूया. काय बघत होतो आपण? भारतीय संविधान, संविधानाबद्दल असलेले विविध वादविवाद, भारतीय संविधान, भारतीय संविधानावर असणारे विविध आक्षेप. ठीक आहे, हे सगळं आपण बघत होतो. ते आक्षेप पण आपण बघितले. आता आज आपल्याला बघायचं आहे या आजच्या नवीन लेक्चरमध्ये ते वादविवाद आपण बघितले. जसं मी मागेच सांगितलं की नाण्याच्या दोन बाजू असतात, एक बाजू आपण बघितली, आक्षेप आपण बघितले. ते आक्षेप खोडून काढण्या संदर्भातले मुद्दे आपण आज बघूया. तर आजची हेडिंग द्या, वरील युक्तिवादाचा प्रतिवाद. त्याच्यातच कंटिन्यू करायचंय, नवीन पेजवर लिहिण्याची आवश्यकता नाहीये, त्याच्यातच कंटिन्यू लिहा. वरील युक्तिवादाचा प्रतिवाद. वरील जे काही सगळे युक्तिवाद आपण भारतीय राज्यघटनेसंदर्भात केले त्याचा प्रतिवाद आता आपण करूया. लिहायच्यात घटना समितीमधील प्रतिनिधित्वाच्या विरोधात जसे युक्तिवाद आहेत तसेच त्याची बाजू घेणारेही युक्तिवाद आहेत. ते पुढील प्रमाणे. त्याची बाजू घेणारेही युक्तिवाद आहेत ते पुढील प्रमाणे. नंबर एक, हे खरे आहे की घटना समिती ही लोकांद्वारे निर्वाचित नव्हती. हे खरे की घटना समिती ही लोकांद्वारे निर्वाचित नव्हती, पण जर आपण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निर्मित प्रथम संसदेची रचना बघितली तर आपणास हे लक्षात येईल की निवडणुकीनंतरही कायदेमंडळात तेच सदस्य होते. निवडणुकीनंतर कायदेमंडळात म्हणण्यापेक्षा संसदेमध्ये घटना समितीतीलच सदस्य होते. संसदेमध्ये घटना समितीतीलच सदस्य होते, म्हणजे त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. जरी 1952ला निवडणूक झाली पहिली सार्वत्रिक, त्याच्यात सगळ्यांनी मतदान केलं, म्हणजे तेव्हा असं होतं की प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज कास्ट, रिलिजन, जेंडर काहीही न बघता कुठलाही प्रौढ व्यक्ती जो होता त्याला निवडणुकीचा तेव्हा अधिकार मिळाला. आणि मग या ज्या व्यक्तींना निवडून दिला आपले लोकप्रतिनिधी म्हणून, तर ते सगळं ज्यांनी घटनेची निर्मिती केली तीच मंडळी होती. म्हणजे थोडक्यात ज्यांनी आपली घटना निर्माण केली त्या घटना समितीतील सर्व सदस्यांबद्दल सर्वसामान्य भारतीय लोकांना खूप काय म्हणता येईल आदर होता, किंवा त्यांच्यावर त्यांना विश्वास होता की आम्ही जरी ह्यांना निवडून दिलेलं नाहीये तरी आमचा एवढा ठाम विश्वास आहे की हे या भारतासाठी, आपल्या देशासाठी, आम्हा सगळ्यांसाठी एक सर्वसमावेशक घटना निर्माण करतील. असा एक परस्पर विश्वास तेव्हाच्या लोकप्रतिनिधीमध्ये किंवा घटना समितीतील सदस्यांमध्ये आणि जनसामान्य भारतीयांमध्ये एक विश्वासाचं नातं होतं. नंबर 2चा मुद्दा, हे खरे की घटना समितीमध्ये काँग्रेसचेच वर्चस्व होते, पण हे खरे की घटना समितीमध्ये काँग्रेसचेच वर्चस्व होते, पण हेही खरे आहे की त्यावेळी काँग्रेस हाच भारत
काँग्रेस हाच भारत आणि भारत हाच काँग्रेस, काँग्रेस हाच भारत आणि भारत हाच काँग्रेस असे समीकरण जनसामान्यांमध्ये रूढ होते. काँग्रेस हाच भारत, भारत हाच काँग्रेस असे समीकरण जनसामान्यांमध्ये रूढ होते. म्हणजे प्रचलित होतं, रूढ होते. ठीक आहे, पुढे लिहा. ग्रॅनविल ऑस्टिन हे एका अभ्यासकाचं नाव आहे. पुढे चालून आपल्याला नेहमी लागणार आहे. ग्रॅनविल ऑस्टिन हे एक घटना तज्ज्ञ आहेत, ज्यांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांची तुलना केलेली आहे. आपल्याला पुढे हे येणार आहे. विविध देशांच्या राज्यघटना आपल्याला थोडक्यात बघायच्या आहेत, तेव्हा परत त्यांचा संदर्भ येणार आहे. आता इथे काय म्हणतात हे बघून घ्या. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ही एकपक्षीय देशात एकपक्षीय सभा होती. म्हणजे काय म्हणता येईल, एकपक्षीय देशात म्हणजे तेव्हा आपल्या देशात एकच पक्ष होता असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग आता पक्षच एक असेल तर ही घटना सभा पण, घटना समिती पण एकपक्षीयच असेल होती. पुढे लिहा. हे लक्षात घ्यायला हवे की चतुर्थ सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशातल्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत, म्हणजे पुढे कंसात लिहा 1967. चौथी सार्वत्रिक निवडणूक कधी झाली लोकसभेची? 1967 मध्ये. तेव्हा राज्याच्या आणि म्हणजे 67 पर्यंत केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या निवडणुका होत्या त्या सोबतच व्हायच्या. हे लक्षात घ्यायला हवे की चतुर्थ सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतच्या पुढे ब्रॅकेटमध्ये 1967 लिहा. चतुर्थ सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत भारत काँग्रेस पक्ष प्रणाली अंतर्गत होता. म्हणजे काँग्रेसचं वर्चस्व होतं. भारत काँग्रेस पक्ष प्रणाली अंतर्गत होता. आता आपल्याला पुढे राजकीय पक्ष प्रणाली नावाचा एक विषय शिकायचा आहे. याच सेक्शन बी मध्ये जेव्हा आपण इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करणार आहोत, आपण जेव्हा भारतीय राजकारणाचा अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये आपण भारतातले राजकीय पक्ष, त्या पक्षांमधलं वर्चस्व, एकपक्षीय व्यवस्था, युतीची सरकार, युतीचं काय ते सगळ्या आघाड्या, हे सगळं बघणार आहोत. तेव्हा आपण एकपक्षीय व्यवस्था हा विषय शिकणार आहोत. तर आता भारत काँग्रेस पक्ष प्रणाली अंतर्गत होता. पुढे लिहा. नंबर 3चा अजून एक मुद्दा. भारताचे एक राष्ट्र म्हणून असलेले सातत्य. भारताचे एक राष्ट्र म्हणून असलेले सातत्य, एक राष्ट्र म्हणून असलेले सातत्य यास संविधान जिम्मेदार आहे किंवा याचे श्रेय संविधानास आहे. याचे श्रेय भारतीय संविधानास आहे. पुढे लिहा. ग्रॅनविल ऑस्टिन, परत हे महाशय ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटले ते उचित आहे की
ग्रॅनविल ऑस्ट्रेल यांनी उचित म्हटले आहे की संविधान हे जणू काही राष्ट्राची आधारशिला आहे. संविधान हे जणू काही राष्ट्राची आधारशिला आहे. नंबर 4चा पॉइंट, सर्वोच्च न्यायालयाने हा वादविवाद एकदाचा, म्हणजे खूप वादविवाद होते की भारतीय, म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं की भारतीय संविधान हे जनसामान्यांचा आवाज नाहीच आहे, जनसामान्यांचं प्रतिनिधित्व नाहीच आहे, ते मूठभर लोकांचंच प्रतिनिधित्व आहे, कारण त्याच्या लिखाणामध्ये मूठभर त्याचाच सहभाग होता असं. तर ते हा जो वादविवाद सतत चालत होता, तर एकदाचं भारतीय सर्वोच्च न्यायालयाने का, त्याचं कारण आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, आता आपल्याला पुढे हे सगळं डिटेलमध्ये शिकायचं आहे, संविधानाचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार जो आहे तो भारतीय सर्वोच्च न्यायालयाला आहे, केंद्र सरकारला नाही. त्यामुळे घटनेबद्दलच्या कुठलीही गोष्ट सर्वोच्च न्यायालय जी सांगेल ती प्रमाण असेल. सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगितलं फायनल असं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा वादविवाद एकदाचा केशवानंद भारती खटल्यात निकालात काढला. केशवानंद भारती खटला आपल्याला माहिती आहे, 1972चा केशवानंद भारती खटल्यात निकालात काढला. न्यायालयानुसार पुढे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा, आम्ही भारताचे लोक, ही जी संज्ञा आपण सगळीकडे वापरतो, आम्ही भारताचे लोक, जी प्रास्ताविकात आहेत, न्यायालयानुसार देऊन कॉमा करा, मग लिहा आम्ही भारताचे लोक, त्याला लगेच अंडरलाईन करा. या संज्ञेची वस्तुस्थितीत्मक अचूकता या संज्ञेची वस्तुस्थितीत्मक अचूकता सिद्ध करण्याचा काहीच मुद्दा नाही. सिद्ध करण्यात काहीच मुद्दा नाही. फुल स्टॉप, नवीन वाक्य. आपण हे मान्य करायला हवे की भारतीय संविधान हे जनसामान्यांच्या इच्छांचा परिपाक आहे. जनसामान्यांच्या इच्छांचा परिपाक आहे. परिपाक म्हणजे परिणाम किंवा त्याचं सार आपण जे म्हणू ते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला काय सांगायचं की हा वादविवाद करण्यात अर्थ नाहीये. जर का भारतीय लोकांना ही घटना मान्य झाली नसती तर केव्हाच लोकांनी या भारतीय राज्यघटनेविरुद्ध बंड केला असता की नाही, ही भारतीय राज्यघटना तर आमच्या इच्छा आकांक्षाचं प्रतिनिधित्वच करत नाही, याच्यानुसार जो देश चाललाय तो योग्य चालला नाही, आम्हाला ही घटना नको, असं म्हणून केव्हाच क्रांती झाली असती. मात्र इतक्या वर्षानंतरही भारतीय लोक या राज्यघटनेने दाखवून दिलेल्या मार्गावर चालत आहेत. म्हणजे खरंच त्या घटनेमध्ये जनसामान्यांचं प्रतिनिधित्व होतं, जनसामान्यांच्या आवाजाला तिथे कुठेतरी त्या घटनेच्या आधारे न्याय मिळाला, त्यांच्या आवाजाची तिथे दखल घेतली गेली, म्हणूनच इतके वर्ष ही
ही घटना चालू आहे. त्याच्यामुळे आज आपण हा जो वाक्यप्रचार आहे, आम्ही भारताचे लोक, तर जरी त्यावेळी घटना निर्माण करणारे सगळे मंडळी आम्ही भारताचे लोक म्हणजे सगळ्या भारतीयांनी मिळून ती घटना लिहिली नव्हती, हे बरोबर आहे. पण या वाक्यप्रचाराचा जर आपण लिटरल अर्थ घ्यायला गेलो तर मग ते त्याच्यात आता बोलत बसण्यात किंवा ते म्हणत बसण्यात काही अर्थ नाहीये. जनसामान्यांच्या इच्छेचा परिपाक भारतीय राज्यघटना आहे, कारण त्यांनी ती इतक्या वर्ष मान्य केलेली आहे. पुढे लिहा. आता हे पॉइंट वाईज नाहीये, जस्ट आपण अजून काही हे जे वादविवादाचा जो दुसरी बाजू आहे याच्या संदर्भात अजून काही तज्ज्ञांची मतं बघूया. पुढचं लिहा. प्रताप भानू मेहता यांच्यानुसार, आता हे प्रताप भानू मेहता पण एक अत्यंत महत्वाचं नाव आहे आपल्याला. आता हे सगळे प्रताप भानू मेहता काय, किंवा मागे आपण ते क्रिस्टोफर जेफ्री लॉर्ड्स यांचं नाव बघितलं, तर तुम्ही सगळेजण जर लोकसत्ता पेपर वाचत असाल मराठीतला आणि इंग्लिशमध्ये त्यांचा अर्थातच इंडियन एक्सप्रेस, तर इंडियन एक्सप्रेसमध्ये यांचे आर्टिकल, यांचे विविध स्तंभावर हे लिखाण करतात आणि लोकसत्तामध्ये कधी कधी त्याचं भाषांतर करून पण त्यांच्या त्या लेखांचं येतं, तर ते आपण वाचू शकतो. प्रताप भानू मेहता यांच्यानुसार भारतीय संविधान हे काही सामान्य दस्तऐवज नाही. भारतीय संविधान हे काही सामान्य दस्तऐवज नाही. म्हणजे ते असं एक काहीतरी साधीसुधी साधारण गोष्ट नाहीये. भारतीय संविधान खूप महत्वाचं गोष्ट आहे. पुढे बघा काय लिहितात ते. सामान्यतः संविधान म्हणजे सत्तेचा नकाशा असतो. सत्तेचा नकाशाला अंडरलाईन कॉमा देऊन, म्हणजेच नियमपुस्तिका. सामान्यतः संविधान म्हणजे सत्तेचा नकाशा असतो, म्हणजे नियमपुस्तिका. फुल स्टॉप. नवीन वाक्य. भारताच्या बाबतीत संविधान हे पुढे असं सब पॉइंट मध्ये लिहा. पॉइंट नंबर 1 ए, पवित्र दस्तऐवज आहे. भारताच्या बाबतीत संविधान हे पवित्र दस्तऐवज आहे. नंबर 2, सामाजिक न्यायाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठीचे मुख्य साधन आहे. भारतीय संविधान काही फक्त एक नियमांचं पुस्तक नाहीये, तर ते एक अतिशय पवित्र असं दस्तऐवज आहे आणि सामाजिक न्याय जो आपल्याला प्राप्त करायचा आहे त्या न्यायापर्यंत पोहोचण्यासाठीचं मुख्य साधन म्हणजे भारतीय संविधान आहे. सामाजिक न्यायाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठीचे मुख्य साधन आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच मेहता भारतीय राज्यघटनेचे वर्णन विश्वबंधुत्वाचे संविधान असे करतात. विश्वबंधुत्वाला इंग्लिश शब्द आपल्याला याआधी पण सांगितला, कॉस्मोपॉलिटन. आणि म्हणूनच मेहता भारतीय राज्यघटनेचे वर्णन विश्वबंधुत्वाचे संविधान असे करतात. म्हणजेच जे व्यापक, विशाल, व्यापक नंतर कॉमा, विशाल दृष्टिकोनाच्या मूल्यांवर आधारलेले आहे. व्यापक विशाल दृष्टिकोनांच्या मूल्यांवर आधारलेले आहेत, जसे की स्वातंत्र्य, समता, बंधुता.
ठीक आहे, आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता हा जो एक खूप व्यापक दृष्टिकोन असलेली ही जी मूल्य आहेत, तर या मूल्यावर भारतीय राज्यघटना हे भारतीय राज्यघटनेचं सार आहे. त्याच्यामुळे ती एक विश्वबंधुत्वाचं संविधान आहे, भारतीय संविधान. पुढे लिहा. आता हे मेहतांचं जे आहे ते मत इथे संपलं. आता नवीन पॉइंट आहे हा. भारतीय राज्यघटना ही संविधानवादाच्या बहुविविध परस्पर विरोधी प्रवाहांवर आधारित आहे. बहुविविध परस्पर विरोधी प्रवाहांवर आधारित आहे. पुढे लिहा. म्हणजे भारतीय राज्यघटना ही विविध स्त्रोतांद्वारे व्युत्पन्न झालेली आहे. विविध स्त्रोतांद्वारे व्युत्पन्न म्हणजे निर्मित झालेली आहे. भारतीय संविधान हे किंवा राज्यघटना ही विविध स्त्रोतांद्वारे निर्माण किंवा व्युत्पन्न झाली आहे. पुढे लिहा. म्हणजे असेही की, म्हणजे याचा परत अजून एक अर्थ करतो. म्हणजे असेही की जेव्हा न्यायपालिका संविधानाचा अन्वयार्थ लावते, अन्वयार्थला इंग्लिश शब्द आहे इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे इंग्लिश पेपर वाचताना हे शब्द मग आपल्याला ना कन्फ्यूज होता. इंटरप्रिटेशन म्हणजे अन्वयार्थ, रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन, तर असे टेक्निकल शब्द. तर न्यायपालिका संविधानाचा अन्वयार्थ लावते तेव्हा ती विविध वैधानिक पुढे लिहा ब्रॅकेटमध्ये. वैधानिक म्हणजे कायद्यात, म्हणजे काय म्हणतात, कायदेशीर. तेव्हा ती विविध वैधानिक परंपरांच्या वैधानिक किंवा ब्रॅकेटमध्ये आपल्याला समजण्यासाठी विविध कायदेशीर परंपरांच्या श्रेष्ठत्वास प्राधान्य देऊन त्यास विचारात घेते. विविध वैधानिक परंपरांच्या श्रेष्ठत्वास प्राधान्य देऊन त्यास विचारात घेते. ठीक आहे. पुढे लिहा.
भारतीय राज्यघटना हे एक जिवंत दस्तऐवज आहे. जिवंत दस्तऐवजला अंडरलाईन करा. जिवंत दस्तऐवजला इंग्लिश शब्द आहे लिव्हिंग डॉक्युमेंट. भारतीय राज्यघटना हे एक जिवंत दस्तऐवज आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणेच राज्यघटना देखील समावेशी आणि सारसंग्राहक आहे. संग्राहक आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणेच भारतीय राज्यघटना ही समावेशी आणि सारसंग्राहक आहे. ठीक आहे, पुढे लिहा. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. संविधान हे कधीच परिपूर्ण नसते. तर जे त्यास चालवतात त्यांच्यावर त्याचं श्रेष्ठत्व अवलंबून असतं. किंवा त्यांच्यावर त्याची उपयुक्तता अवलंबून असते. ठीक आहे, पुढे लिहा. 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीत त्यांनी दिलेल्या भाषणात 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीस त्यांनी दिलेल्या भाषणात ते विनंती करतात की आपण संविधानिक नैतिकता बांधायला हवी. म्हणजे ती आपण निर्माण केली पाहिजे. म्हणजे जपली पाहिजे असं नाही म्हणत आहे ते. जपायला मुळात ती गोष्ट आधी असावी लागते की हा माझा पेन आहे आणि हा मी जपून ठेवणार आहे. पण मी हा जपून त्यामुळे ठेवते कारण तो आहे. पण जर का पेनच नाहीये तर जपणार काय? त्यामुळे संविधानिक नैतिकता ही आपल्याला बांधायला हवी आहे. ती काही नाहीये सध्या. आताशी तर आपण ते संविधान निर्माण केलेलं आहे. पण त्या संविधानाने जी आपल्याला नैतिक जबाबदारी दिलेली आहे तिचं भान आपण प्रत्येक वेळी ठेवून ती संविधानिक नैतिकता आपण निर्माण केली पाहिजे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण हाच विषय पुढे कंटिन्यू घेऊन जाणार आहोत. मात्र हा एक स्पेशल अभ्यासाचा विषय आहे. विषयाचं नाव आहे संविधानिक नैतिकता. UPSCला याबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे आणि याबद्दल बरेच जे सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय येत असतात त्यात याचा उल्लेख येत असतो. आणि UPSCची तरी आवडतीची काय म्हणता येईल आवडतीची ही गोष्ट म्हणजे आवडतीचा टॉपिक आहे संविधानिक नैतिकता. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण पुढच्या लेक्चरला तो बघूया.